नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये विक्रमी अवकाळी पाऊस बरसलेला आहे। मे महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या 435% एवढा अवकाळी पाऊस झाला आहे। नाशिकमध्ये पावसाची ही तुफानी पावसाची ही दृश्य पहा। मोठ्या प्रमाणामध्ये हा अवकाळी पाऊस बरसलेला आहे। जवळपास 435% एवढा सरासरीच्या 435% एवढा हा अवकाळी पाऊस झाला आहे आणि 13.4 मिलीमीटर पावसाची सरासरी नोंद अपेक्षित असताना 58.3 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे आणि हा पाऊस सरासरीच्या जवळपास चौपट इतका आहे। या पावसामुळे जवळपास 5,500 हेक्टरवरच्या शेती उद्ध्वस्त झालेली आहे। मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसाने आतापर्यंत 7 जणांचे बळी घेतलेले आहेत। केवळ नाशिकमध्ये ही अवकाळी पावसाची परिस्थिती आहे। तेव्हा नाशिकमधली काय नेमकी सगळी दृश्य सांगतात तेही आपण बघूया। मोठ्या प्रमाणामध्ये तुफानी पाऊस नाशिकमध्ये झालेला आहे। हा सगळा अवकाळी पाऊस आहे आणि या पावसासंदर्भातल्या आणखी ताजे अपडेट जाणून घेऊया। आकडेवारी संदर्भात आणखी तपशीलवार माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले जातात। सागर, आपण पाहिली आता आकडेवारी, नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला। सरासरीच्या कितीतरी पट अधिक पाऊस झालेला आहे। अर्थातच खरं तर शेतीचा जिल्हा म्हणून नाशिक ओळखलं जातं। मुंबईची परसबाग म्हटलं जातं। मोठा परिणाम झाला या शेतीवर। नक्कीच नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालाय। मे महिन्याच्या फक्त 15 दिवसामध्ये 435% पावसाची जी आहे ती नोंद झालेली आहे। खरं तर मे महिन्यामध्ये 13 मिलीमीटर पाऊस पडतो, मात्र ह्यावेळेस चौपटीने वाढ होऊन तब्बल 58 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे। या पावसाचा परिणाम शहरातील देखील अनेक रस्त्यांमध्ये पाणी तुंबलं होतं। त्याचबरोबर जे ग्रामीण भाग आहेत ते शेतीप्रधान म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जातो, शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या शेतकऱ्यांना देखील ह्या अवकाळी पावसाचा मोठा फटका झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मे महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असतं, मात्र ह्यावेळेस अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे आणि याचा परिणाम शेतकऱ्यांवर देखील जाणवू लागलेला आहे। आणि त्याचबरोबर जे शहरी भागातले जे आहे ते खरं तर शहरी भागामध्ये अनेक ठिकाणी महानगरपालिकेने काम केलेलं आहे, मात्र तरी देखील अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्याचबरोबर ग्रामीण भागातला जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय। वादळी वाऱ्यासह पाऊस पडलाय आणि यामुळे 7 जणांचा मृत्यू देखील या अवकाळी पावसामुळे झालेला आहे। झाडं पडून त्याबरोबर वीज देखील पडून अनेकाचा मृत्यू झाल्याची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत ते आता अनेक ठिकाणी पेरण्या करत होते, अनेक ठिकाणी भाजीपाला देखील काढण्याचं काम सुरू होतं, मात्र गेल्या 15 दिवसापासून नाशिक शहरात जिल्ह्यात संपूर्ण पावसाची जी आहे ती मोठ्या प्रमाणात पडत आहे आणि याचा परिणाम हातातोंडाशी आलेला हा घात शेतकऱ्यांचा या अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याचं सगळं चित्र नाशिकमध्ये दिसतंय। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या अपडेट माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्या बरोबर होते।